हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे सध्या बीकॉम फर्स्ट सेम बीबीए. बीबीए आणि बीकॉम फर्स्ट सेम यांना सुद्धा सेकंड सेमिस्टर. कोणतं सेमिस्टर? सेकंड सेमिस्टर बेटा. कोणतं सेमिस्टर? सेकंड सेमिस्टर. ऍडव्हान्स अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये चॅप्टर दिलेला आहे डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं चॅप्टर आहे? डेप्रिशिएशन अकाउंट चॅप्टर 3 मध्ये. तर बघा एक्झाम्पल आपण तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे, त्याचा स्क्रीनशॉट हा तुम्ही काढून घ्या, रिराईट करा आणि मी एक्झाम्पल शिकवत असताना तुम्ही सुद्धा लिहा किंवा तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचं रिपीट करू शकता, व्हिडिओ बघू शकता. एक वेळा नाही समजलं तर पुन्हा शिकू शकता. हा तुमचा खूप एक फायदेशीर उपाय झालेला आहे बेटा. किंवा तुम्हाला एकदम लेटेस्ट मध्ये नवीन नवीन प्रमाणे गणित तुम्हाला मिळतात आणि तुम्ही ते एक गणित 10 वेळा नाही समजलं तर 20 वेळा 50 वेळा 1000 वेळा तुम्ही ते बघू शकता. आमच्या वेळेस बेटा असं काहीच नव्हतं, मोबाईलची सुविधा वगैरे काहीच नव्हती. आज तुम्हाला भरपूर काही सुविधा आहेत, त्याचा तुम्ही काय करा, उपयोग घ्या, यूज करा. ते बघा आता एक्झाम्पल आपल्याला दिलेला ऑन 1 एप्रिल 2022 म्हणजे 1 एप्रिल 2022 मध्ये मिस्टर शुभम या व्यक्तीनं एक मोबाईल परचेस केलेला आहे 1,20,000चा. त्या व्यक्तीने एक मोबाईल परचेस केला. आता आपण सुद्धा मोबाईल परचेस केलेला असेल तर तो 1 वर्ष 1 इयर आपण त्याला यूज केल्यानंतर त्याच्यावरती डेप्रिशिएशन लागत असते, म्हणजे घसारा, म्हणजे त्याची व्हॅल्यू जी असते ती काय होते बेटा, कमी होते, डिक्रीज होते. काय होणार आहे? मोबाईलची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग त्याला आपण डेप्रिशिएशन असं म्हणतो. काय म्हणतो बेटा? डेप्रिशिएशन. तर बघा आता त्यानंतर एप्रिल 2023 म्हणजे 2023 मध्ये अनदर मोबाईल परचेस ₹50,000. त्या व्यक्तीनं अनदर मोबाईल परचेस केलेला आहे 50,000चा. त्यानंतर ऑन 1 ऑक्टोबर 2024 बघा 2024 1 ऑक्टोबर दे सोल्ड मोबाईल 1 एप्रिल 2022 म्हणजे त्या व्यक्तीने 1 एप्रिल 2022ला जो मोबाईल परचेस केलेला होता तो मोबाईल काय केलेला त्या व्यक्तीनं सोल्ड केला बेटा. काय केलेला त्यांनी? सोल्ड केला. ऑफ ₹75,000 द अकाउंट विल बी म्हणजे 75,000ला द अकाउंट विल बी क्लोज ऑन द 31 मार्च 31 मार्चला क्लोज होते. ते अकाउंट विल बी चार्ज ॲट द रेट 12% पर एनम बाय फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड किंवा स्टेट लाईन मेथड असं सुद्धा म्हणतात. तर त्याचं फक्त आपल्याला एक मोबाईल अकाउंट विचारलेलं आहे, म्हणजेच त्याचं फक्त तुम्हाला डेप्रिशिएशन काढून दाखवायचं आहे. तर बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही पद्धतशीर लिहून घ्या, कारण की हे एक्झाम्पल नंतर मग मी हे संपल्यानंतर इकडे पुसतो. तर बघा आता आपण बघूया पहिले सुरुवातीला 1 एप्रिल 2022 टू बँक अकाउंट 1,20,000. या वर्षी त्या व्यक्तीनं एकच मोबाईल परचेस केलेला आहे, त्याच्यावरती डेप्रिशिएशन तुम्हाला दाखवायचं आहे. अकाउंट क्लोज होते ते 31 मार्च 2022 बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलेन्स सी आणि डी. बघा अनादर जो मोबाईल परचेस केला, आता बघा इथं 3 आहे ना, बघा 22-23. सर इथं 22-23 कसं काय? हे 1 वर्ष आहे बेटा, आहे 1 वर्ष. परंतु डिसेंबरच्या नंतर त्याचं वर्ष इयर जे होते ते काय होत असते बेटा? चेंज होते. काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला एप्रिल मार्च बघा 2022 2023 23 2024 24 25 3 वर्ष आपल्याला दाखवायचं आहे. आणि इथं दिलेलं नाही आहे किती वर्ष दाखवायचं आहे. मेन्शन बाय मेथड बघा मेथड म्हणून. तर आपण इथं एक काम करू, इथं लिहून घेऊ बाय 3 इयर. इथं बसत नाही त्याच्यामुळे आपण इथं लिहू 3 इयर. ओके. बाय इथं दाखवलं आपल्याला 3 इयर, म्हणजे हे गणित तुम्हाला एक्झाम्पल 3 इयर ते दाखवायचं आहे. बघा आता त्यानंतर त्यांनी आता एकच मशिनरी त्या वर्षी परचेस केलेली असल्यामुळे आपण 1,20,000 1,20,000 वरती किती पर्सेंट सांगितलेलं डेप्रिशिएशन हे मी विसरलो होतो बेटा. आपण लिहिलं आता तिथं बघा किती पर्सेंट आहे? 12% आहे. किती पर्सेंट आहे? 12%. हे 1,20,000 आहे की नाही? दिसत नाही का बेटा? बघा 1 मिनिट. दिसत नसेल तर आपण आता बघा 1,20,000 इंटू करायचं त्याला 12 हे पर्सेंटेज 40,400 म्हणजे 14,400
40,400. त्याच्यावरतीचं डेप्रिशिएशन हे तुम्हाला काय करावं लागेल ते मायनस. काय करावं लागेल ते मायनस. बघा, तर डेप्रिशिएशन आपण लिहिलं. आता हे मायनस करायचं त्याच्यामधून. 1,20,000 1,20,000 मायनस 14,400 1,05,600 1,05,600. आता हे दुसऱ्या दिवशी मार्च 31 मार्च दुसरा दिवस कोणता राहतो बेटा? एप्रिल, 1 एप्रिल. तर वर्ष काय होते? व्यवसायाचं बिझनेसचं हे चालू होते. तुम्हाला आता हे सांगण्याची जास्त आवश्यकता नाही. तुमचं 11वी-12वीला कॉमर्स असेल तर तुम्हाला माहितीच आहे की बा एप्रिल ते मार्च हे बिझनेसचं व्यवसायाचं काय राहते? आर्थिक वर्ष राहत असते. कारण त्यानंतर टू बैलेंस, देखिए बच्चों आपको दिखाना टू बैलेंस BD, बी यानी डी. 1,05,600 1,05,600. आता बघा बेटा, आता आपण इथं ते लिहू 31 मार्च 2024. किती येणार? 4. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरच्या नंतर इयर चेंज. इयर काय होणार? चेंज. जानेवारी, फरवरी आणि मार्च एंडिंग दिलेला आहे. 12 मंथ होतात. मोजून घ्यायचं नाही तर तुम्ही. त्यानंतर तुम्हाला इथं दाखवावं लागेल बाय डेप्रिशिएशन अकाउंट. बघा, आता या व्यक्तीनं अनादर मशिनरी परचेस केलेली आहे 1 एप्रिल 2023. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या वर्षी कोणत्या इयरला? नेक्स्ट सेकंड इयरला. टू बँक अकाउंट कितीला परचेस केली त्यांनी? 50,000 50,000. त्यानंतर हे तुम्हाला काय करायचे? यांची करायची ऍडिशनल. त्याच्यामध्ये काय करायचे? ऍडिशनल 1,55,600 1,55,600 1,55,600. बघा, आता यावरती तुम्हाला 1,20,000 वरचं जे डेप्रिशिएशन आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड असल्यामुळे इथं आपल्याला 14,400 प्लस आता 15,000 वरती डेप्रिशिएशन दाखवायचं मला. 15,000 वरती 12%, 12 महिन्याच येणार, 12 मंथचा येणार, 6 मंथचा वगैरे येणार नाही. कारण की एप्रिलला परचेस केली आणि मार्चला एंडिंग वर्ष आहे त्याचं. 50,000 इंटू 12 हे पर्सेंटेज चिन्ह 6,000. मग इथं लिहायचं 6,000 यांची करायची तुम्हाला ऍडिशनल. काय करायचे बेटा? त्यांची ऍडिशनल. मग आता आपण ऍडिशनल करू. 14,620 होता. 20,600 हे मायनस करा त्याच्यामधून. त्यामधून काय करायचे ते मायनस. म्हणजे 1,55,600 मायनस 20,600 1,35,000. 1 लाख किती? 35,000. 1,35,000. आता बघा, आता हा एप्रिलच्या नंतर दुसरा दिवस जो राहतो 1 एप्रिल 2024. टू बॅलेन्स बी आणि डी. बॅलेन्स किती? 1,35,000. दोन्ही मशिनरी याच्यामध्ये काय ऍड आहेत? काय आहेत बेटा? ऍड. आता बघा, आता इथं आपण लिहिणार आहोत 31 मार्च आहे की नाही. परंतु बघा, परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीने काय केलेलं आहे? 1 ऑक्टोबर 2024 दे सोल्ड मोबाईल एप्रिल 1 एप्रिल 2022. म्हणजे हा 2022 ला जो मोबाईल परचेस केला होता 1,20,000 ला, तो 75,000 ला काय केला त्यांनी? सोल्ड केला, म्हणजे सेल केला, विकला. आता तो गाठ्यामध्ये गेला म्हणजे कमी किमतीत गेला, त्याला ते प्रॉफिट मध्ये गेला. म्हणजे लॉस झाला की प्रॉफिट झाला हे आपल्याला बघावं लागेल. तर बघण्यासाठी त्याचा आपल्याला फॉर्मॅट काढावा लागतो. कारण की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बेटा? ही मशिनरी त्यामध्ये काय केली? ऍड केली. तर त्याचा प्रत्येक वर्षीचं हे डेप्रिशिएशन इथं दाखवणे, मायनस करणे, दाखवणे आणि मायनस करणे, तुम्हाला ते मेन्शन करणे खूप आवश्यक. म्हणून या ठिकाणी आता तुम्हाला किती महिने त्यांनी यूज केलेले आहे? एप्रिलच्या नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. म्हणजे ऑक्टोबरची 1 तारीख आहे तर तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंतच पकडावं लागेल. ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 30 सप्टेंबर पर्यंत. तर ती जी डेट आहे ती तुम्हाला 1 ऑक्टोबरची इथं दाखवावं लागते. ही ऑक्टोबर 2024 24लाच आहे सर. इथं 22, इथं 23 झाले, 23-24 झाले. मग इथं तर 25 यायला पाहिजे होते. परंतु हे लक्षात घ्या बेटा तुम्ही की एप्रिल पासून तर ऑक्टोबर पर्यंत 6 महिने होता आणि ऑक्टोबर हा महिना तो 24 मध्येच आहे. म्हणजे एप्रिल पासून तर ऑक्टोबर पर्यंत, एप्रिल पासून तर ऑक्टोबर, त्याच वर्षी तो ऑक्टोबर महिना येतो. तर तुम्हाला इथं एप्रिल ते ऑक्टोबर पहिल्या मशिनरीचं डेप्रिशिएशन मेन्शन करावं लागते. तर बघा आपण ते दाखवूया.
बाय बाय डेप्रिशिएशन अकाउंट. मग आता इथं किती दाखवायचं आहे तुम्हाला, मग ते बी आपल्याला ते काढावं लागते. तसं पाहिलं तर काढता येते. 14,000 किती आहे, 400, 14,400. मग एप्रिल ते ऑक्टोबर किती महिने होता, 6 मंथ. ते किती महिन्याचं आहे, 12 महिन्याचं. तर 14,000 बघा, 14,400 याला डिवायडेड करायचं 2 म्हणजे 7,200. हा 12 महिन्याच्या अर्धी किती होता, 6. म्हणजे 6 महिन्याचं आपल्याला डेप्रिशिएशन दाखवायचं आहे, 7,200. त्यानंतर आपल्याला इथं दाखवायचं असते बाय बँक अकाउंट. कितीला सोड केली ती मशिनरी, 75,000ला सोड केली. कितीला सोड केली, 75,000ला. आता आपलं जे वर्ष आहे तिथं प्रॉफिट जे आहे ते 31 मार्च 2025 मध्ये होणार. बघा आता 31 मार्च हे झालं त्याच वर्षीचं ऑक्टोबरचं. आता प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपल्याला काय करावं लागते, आता फॉर्म्युल्याप्रमाणे काढून दाखवावं लागते. काय करावं लागते बेटा, फॉर्म्युल्याप्रमाणे काढून दाखवावं लागते. तर बघा हे गणिताचा तुम्हाला याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल तर काढून घ्या. हे एवढं मी पुसतो आता. हा स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्यायचा. मी हे पुसतो गणित. बघा मित्रांनो, मी आता ते पुसून व्हॅल्युएशन ऑफ सोल्ड मोबाईल 1 ऑक्टोबर 2024. आता आपण कोणत्या दिवशी मशिनरी परचेस केलेली होती, ती कोणत्या दिवशी परचेस केलेली आहे ती मशिनरी, परचेस म्हटल्या सुरुवातीला व्हॅल्यू नका लिहू, परचेस लिहा तरी चालेल. परचेस 1 एप्रिल 4 लिहायचं. 1 एप्रिल 2022, 1,20,000 हे तुम्हाला पेपरमध्ये मेन्शन करावं लागते. डेप्रिशिएशन, याचं जे डेप्रिशिएशन आकारलं आपण 31/3/2023. बघा एप्रिल ते मार्च आपने दिखाया था 31 मार्च 2000. कितना डेप्रिशिएशन उसका 14,400. मायनस करायचं, काय करायचं बेटा, ते मायनस 1,05,600. 1,05,600 म्हणजे ही डेट कधीची आहे, 1 एप्रिल. आता व्हॅल्यू, आता ही जी व्हॅल्यू आहे 1 एप्रिल 2023, बघा हे 23. आता त्यानंतर किती येणार, एक 31 मार्च 2000 म्हणजे डेप्रिशिएशन त्याच्यावरती. डेप्रिशिएशन हे फर्स्ट इयर, हे सेकंड इयर, दुसऱ्या वर्ष. दुसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन 31 मार्च 2024, 14,400. 0 6 मधून 4 मायनस करा, 2 राहतात. 5 मधून 4 मायनस करा, 1 राहिले. 0 मधून 1 जात नाही म्हणून कॅरी त्याला 10 मधून 1 मायनस करायचे, 9 राहतात. हा 1 0 म्हणजे इथं 0, तर हा 91,200. ओके, ही जी व्हॅल्यू आहे इथं मायनस केल्यानंतर ही आली, हे मायनस केल्यानंतर इथं येणार आहे. इथं तर 1,35,000 आली, परंतु आता जी येणार आहे ती किती येणार, 91,200. 1 एप्रिल ही व्हॅल्यू 1 एप्रिल 2024. बघा 31 मार्च हे 1 एप्रिलला इथं व्हॅल्यू येणार आहे ती या ठिकाणी. कारण की इथं या ठिकाणी 1 एप्रिल 2023ला अनादर मोबाईल परचेस केलेला होता, तो त्याच्यामध्ये ऍड आहे बेटा. काय तो ऍड, त्याच्यामुळे आता इथं आपल्याला ऍड नाही दाखवायचा, फक्त एकाच मशिनरीचं डेप्रिशिएशन आपल्याला मेन्शन करायचं आहे. बघा त्यानंतर डेप्रिशिएशन एप्रिल ऑक्टोबर पर्यंत यूज केला तो मोबाईल, तुम्ही एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत यूज केला, परंतु ऑक्टोबरच्या नंतर तो तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे, तुम्ही सोल्ड केलेला आहे, तर त्याचं डेप्रिशिएशन तुम्ही जितक्या दिवस यूज केलेला असेल तितक्या दिवसाचं तुम्हाला ते म्हणजे मेन्शन करावं लागते. आता इथं ऑक्टोबर 2024. आता तुम्हाला यासाठी इथं हे दाखवलं की तुमच्या लक्षात येणार कोणता महिना, तो ऑक्टोबर. ओके, आता ऑक्टोबरचं आपलं डेप्रिशिएशन किती होतं, 7,200. 0 मधून 2 गेला, 0 आता. 11 मधून 7 मायनस करायचे, किती राहते बेटा, 1 मधून 7 मायनस होत नाही म्हणून इथं 11 दिले, नंतर 7च्या पुढे 8 9 10 आणि 11 4. हा कॅरी पुन्हा खाली उतराला 8 राहतात, म्हणजे 84,000. आता ही जी व्हॅल्यू आहे ही त्याच दिवसची व्हॅल्यू आहे ज्या दिवशी तुम्ही सोड केली, त्या दिवसची व्हॅल्यू म्हणजे कोणत्या दिवशी, याच दिवसची व्हॅल्यू 1 ऑक्टोबर 2024. नाही तर सर इथं तुम्ही हे डेट 2 दाखवल्या आणि इथं 24. बघा बेटा लक्ष द्या, मी पुन्हा सांगतो, हे डेप्रिशिएशन आहे आपलं 31 मार्च 2024चं. या ठिकाणी वर्ष अगर एप्रिल मार्च असेल तर या ठिकाणी 4 याच्यामध्ये एकसारखे इयर्स येतात. आणि त्यानंतर त्याच दिवसची आपली दुसऱ्या दिवशी मायनस केल्यानंतर ती व्हॅल्यू होती, आपली व्हॅल्यू 1 एप्रिल 2024ची ही
त्यानंतर आपण डेप्रिशिएशन आकारलं 1 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबरला. हे बघा 1 ऑक्टोबर 2024, कारण की त्याच वर्षी आपण तो काय केला, मोबाईल सोड केला. आणि त्याच दिवशीची व्हॅल्यू दाखवा लागते आपल्याला. 31 सप्टेंबर दाखवण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. व्हॅल्यू 1 ऑक्टोबर दाखवायची. बघा आता ही व्हॅल्यू झाली याची. त्यानंतर त्यांनी सोड केला. आता सोड कितीला केलेला आहे? सोड 75,000ला सोड केला होता. गणित आहे तुमच्याकडे मेन्शन केलं, तुम्ही लिहिलेलं असेल, रिराईट केलेलं असेल 75,000. आता बघा सोड त्यांनी 75,000ला केला. त्या मोबाईलची व्हॅल्यू किती होती? 84,000. किती होती बेटा? 84,000. म्हणजे तुमच्याला काय झाला? त्याच्यात लॉस झाला. काय झाला? लॉस झाला. अरे तुमचा मोबाईलची किंमत 84,000 आहे आणि तुम्ही समोरच्याला 75,000ला सेल करत आहे, याचा अर्थ तुम्हाला काय झालेला? त्याचा लॉस झाला. बघा 84,000 मायनस 75,000, 9,000, 000, 9 कॅरी पुन्हा खाली उतरला, म्हणजे हा झाला तुम्हाला लॉस. काय झालेला बेटा? लॉस. तर तुम्हाला इथं लॉस लिहावं लागेल 9,000. किती लिहावं लागेल बेटा? 9,000. ओके, आलं लक्षात? हा. आणि आता 31 मार्च पुन्हा. सर आता हे 31 मार्च पुन्हा का बरं? आपल्याकडे ही एक मशिनरी अवेलेबल आहे बेटा. तर या मशिनरीचं डिप्रिशिएशन मेन्शन करावं लागते. तर त्याचं डिप्रिशिएशन दाखवायचं. कोणत्या मशिनरीचं? सेकंड मशिनरीचं अकाउंट. ही 50,000 वर किती पर्सेंट आहे ते? 6,000. तर एप्रिल ते मार्च पूर्ण 12 मंथ, 12 महिने 6,000. किती आलं बेटा? ते 6,000. मग इथं दाखवायचं बाय बॅलेन्स सी आणि डी. आता काय करायचं? 1,35,000. 1,35,000 मधून हे अमाऊंट मायनस करायचे. 1,35,000 मधून ते अमाऊंट काय करायचे बेटा तुम्हाला? मायनस 7,200 प्लस त्यांची ऍडिशनल करून घ्यायची. 75,000 प्लस 9,000 प्लस 6,000, 97,000 मायनस 1,35,000, म्हणजे येथे ते 37,800. कमी जास्त झालेले असेल तर तुम्ही बरोबर करून घ्या, झालेलं तर नाहीच आहे. वाटल्यास मी पुन्हा करतो एक वेळा. 75,000 प्लस 7,200 प्लस 9,000, 6,000 त्यांची केली आपण ऍडिशनल, त्यामधून मायनस केले 1,35,000, 37,800. आता हे दुसऱ्या दिवशी 1 एप्रिलला त्याचं बॅलन्स दाखवावं लागते तुम्हाला. कंपल्सरी बॅलन्स दाखवणे आवश्यक आहे. टू बॅलन्स बी आणि डी स्पेलिंग तुम्ही पूर्ण लिहिजा बेटा. 37,800. आता हे इथं करायचं आहे तुम्हाला क्लोज. काय करायचं बेटा? क्लोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं. बघा मित्रांनो, गणित समजलं ना? गणित समजलेलं नसेल तर मला मेसेज करा, कमेंट्स करा. कमेंट केल्याबरोबर मी तुम्हाला रिप्लाय देणारच. आणि तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. आपल्या लाईव्ह बॅच सुद्धा घेतलेल्या जात असतात. तर लाईव्ह बॅचची फी जी आहे ती फक्त 500 रुपये. तुम्हाला अगर जॉईन करायची असेल तर मला मेसेज वगैरे करा. मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि पेपरमध्ये हे मेन्शन करावं लागते बेटा तुम्हाला. गोष्ट लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढला बेटा तुम्ही. तर बघा आता अगर तुम्हाला पेपरमध्ये समजा डेप्रिशिएशन अकाउंट विचारलं, हे आपलं मोबाईल अकाउंट झालं, डेप्रिशिएशन अकाउंट विचारलेलं असेल तर काय करायचं बेटा? पहिले 31 मार्च 2023 हे डेट लिहायची. आखणी हीच करायची. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. बाकीचे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. 7, 6, 5 नंबरचे एक्झाम्पल बघून घ्या. 2 नंबरचं त्याच्यात तुम्हाला जनरल एंट्री सुद्धा शिकवलेले आहेत. या गणिताच्या सुद्धा जनरल एंट्री सेम अशाच पद्धतीने होतात. त्यामुळे बघा आता डेप्रिशिएशन अकाउंट पहिल्या वर्षी लिहायचं 14,400. या ठिकाणी 14,400 चारही ठिकाणी क्लोज करायचं. डेट दाखवायची 31 मार्च. इथं लिहायचं 31 मार्च 2024. 20,600, 20,600, 20,600, 20,600, 20,600. त्यानंतर डिप्रिशिएशन या पहिलं जे लेक्चर झालेलं आहे आपलं 7 नंबरचं ते लेक्चर बघून घ्या. बघा डिप्रिशिएशन अकाउंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला 24, म्हणजे 24,000 20 हे ऑक्टोबरचं आहे 7,200 आणि हे 6,000. या दोघांची करायची ऍडिशनल. या दोघांची काय करायची? ऍडिशनल. आणि त्या ठिकाणी 31 मार्च 2025 दोघांची ऍडिशनल केली. ते लिहून दाखवायचं तुम्ही. 6 6 12, 12 13,200 म्हणजे 13,200, 13,200, 30,200, 30,200 डेप्रिशिएशन तयार करायचं. बाकी काहीच नाही बेटा. समजलं? जय हिंद, जय महाराष्ट्र.